अमरावती महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने गाडगेनगर ते कठोरानाका मार्गावर केलेल्या कारवाईत शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन आक्रमक झाली असून जप्त केलेले साहित्य तात्काळ परत द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येण्याचा इशारा युनियनने दिला आहे। दिनांक 5 मे 2026 रोजी महानगरपालिका आयुक्तांना शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले। गाडगेनगर परिसरात करण्यात आलेल्या अतिक्रमण कारवाई दरम्यान अनेक हातगाड्या, व्यावसायिकांचे साहित्य आणि माल जप्त करण्यात आल्याने छोटे व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली असल्याचा आरोप युनियनने केला आहे। यावेळी बोलताना युनियनचे संस्थापक अध्यक्ष तसेच पथविक्रेता समितीचे सदस्य गणेश मारोटकर यांनी सांगितले की हॉकर्स व्यावसायिक हे रोजंदारीवर आपला उदरनिर्वाह करणारे लोक आहेत। सध्या शाळा, कॉलेज प्रवेश प्रक्रिया सुरू असताना विद्यार्थ्यांच्या फी, ट्यूशन, शैक्षणिक खर्चाची मोठी जबाबदारी पालकांवर आहे। अशा परिस्थितीत अचानक झालेल्या कारवाईमुळे अनेक कुटुंबे आर्थिक संकटात पडली आहेत। युनियनने महानगरपालिकेकडे मागणी केली आहे की जप्त केलेले साहित्य नियमानुसार शुल्क आकारून तात्काळ सोडण्यात यावे, तसेच अतिक्रमण विभागाची कठोर कारवाई थांबवावी। दरम्यान जर आमचे साहित्य तातडीने परत मिळाले नाही तर शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही युनियनने प्रशासनाला दिला आहे। या निवेदनावेळी जिल्हाध्यक्ष दीपराज लोखंडे यांच्यासह मोठ्या संख्येने हॉकर्स व्यावसायिक उपस्थित होते। नमस्कार, मी गणेश मारोटकर, शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन संस्थापक अध्यक्ष, तसेच आमच्यासोबत आमच्या जिल्हाध्यक्ष दीपकजी लोखंडे। आज आम्ही महानगरपालिका आयुक्त मॅडमना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। येत्या 4 तारखेला गेल्या 4 तारखेला गाडगेनगर ते कठोरानाका रोडवर अतिशय तीव्र अतिक्रमण विभागाची कारवाई झाली, ज्यामध्ये आमच्या हॉकर्स व्यावसायिकांची गाड्या व इतर साहित्य जप्त करण्यात आले आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली की ज्यामध्ये त्यांनी काही न बघता डायरेक्ट आमच्यावर आक्रमण करून ही कारवाई केलेली आहे। आणि या कारवाईमध्ये आमच्या हॉकर्स व्यावसायिकांचे खूप नुकसान झालेले आहे आणि त्यांचे जे जप्त केलेले साहित्य आहे ते त्यांना मिळत नाही आहे। आज आम्ही महानगरपालिका आयुक्त मॅडम यांना विनंती करण्याला निवेदन देत आहोत का लवकरात लवकर नाही तर आजच्या आज आमच्या हॉकर्स व्यावसायिकांचे जप्त केलेले साहित्य सोडण्यात यावे, कारण त्यांच्या व्यवसायावरच त्यांचं कुटुंब, त्यांचा परिवार हा अवलंबून आहे। आत्ताच नुकत्याच ज्या शाळेचे निकाल लागले, आता आमच्या डोळ्यासमोर एकच प्रश्न आहे का आम्ही आमच्या पोरांच्या फी आम्हाला भरायची आहे, त्यांना कोणत्या शाळेमध्ये त्यांची ऍडमिशन करायची आहे, 10वी 12वी वाल्यांच्या ट्युशना लागलेल्या आहेत, त्यांचं ट्युशनचा खर्च आहे आणि आमचा जो रोजगार बंद आहे आमच्या हॉकर व्यावसायिकांचा, हे सर्व यामुळे पूर्ण अडचणीत आलेलं आहे। या कारवाईमुळे यांच्या जो गाड्या जप्त आहे यांच्यामुळे येणाऱ्या ज्या हॉकर व्यावसायिकांचे जे मुलं आहेत त्यांचे भविष्य अंधारात आहे। म्हणून माझी महानगरपालिका प्रशासनाला, महानगरपालिका आयुक्त मॅडम यांना आज जोडून विनंती आहे का 2 दिवसात तर नाही तर आजच्या आमचे साहित्य परत करावे, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल।